नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये. तर या सीरीजमध्ये आपण थेअरी आणि एम-सी-क्यू दोन्हीचं पण प्रिपरेशन करत असतो. या सीरीजमध्ये आपण नॉर्सेट, ई-एस-आय-सी, आर-आर-बी यांसारख्या सेंट्रल गव्हर्नमेंट तसेच डी-एम-ए-आर, डी-एच-एस आणि सी-एच-ओ यांसारख्या काय करत असतो आपण स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आपण अभ्यास करत असतो. हे जे एपिसोड असणार आहेत आपले आत्ताचे हे कसे असणार आहेत सी-एच-ओ स्पेशल एपिसोड असणार आहेत. म्हणजे सी-एच-ओला थोडंसं पॉइंट ऑफ अट्रॅक्शन ठेवून आपण काय करतो याच्यामध्ये अभ्यास करत आहोत. तर कालचा जो आपला 17th एपिसोड होता, ठीक आहे. कालचा आपला 17th एपिसोड होता. या एपिसोडमध्ये काय बघितलं आपण ई-सी-जी बघितलं. कालचा आपला एपिसोड कुठला होता? ई-सी-जी स्पेशल एपिसोड होता. त्यामध्ये आपण ई-सी-जी थेअरी पार्ट बघितलेला आहे आणि आजचा जो आपला कुठला एपिसोड आहे 18th एपिसोड आहे. या 18th एपिसोडमध्ये आपण काय करणार आहोत? ई-सी-जी वरचे काय एम-सी-क्यूज बघणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि कमेंटमध्ये काय करायचं? तुमचा फीडबॅक नक्की द्यायचा आहे. ठीक आहे. फीडबॅक काय करायचा आहे? नक्की द्यायचा आहे. त्याचबरोबर चॅनलला शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. ते पण जाऊन तुम्ही काय करायचं आहे? क्विजेस होत असतात. त्यानंतर तुम्हाला जॉब रिलेटेड अपडेट्स वगैरे इथे मिळत असतात. ठीक आहे. तर चला तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा आपला काय म्हणतो? पी वेव्ह रिप्रेझेंट्स. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन बघा काय म्हणतोय? एट्रियल डिपोलरायझेशन. सेकंड ऑप्शन म्हणतोय एट्रियल रिपोलरायझेशन. सेकंड ऑप्शन म्हणतोय व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. तर आपण जेव्हा ई बघतोय, तर ई मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? एक पी वेव्ह, त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतो? क्यूआरएक्स कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. एवढं आपल्याला काय बघायला मिळतो? एक ईसीजीचा सेगमेंट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतो. तर ही जी पी वेव्ह आहे, पी वेव्ह काय रिप्रेझेंट करते? पी वेव्ह रिप्रेझेंट करते एट्रियल कॉन्ट्रॅक्शन. एट्रियल कॉन्ट्रॅक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो? एट्रियल सिस्टोल. त्यालाच आपण काय म्हणतो? सिस्टोल. त्यालाच आपण काय म्हणतो? एट्रियल काय म्हणतो? डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन हे काय? कॉन्ट्रॅक्शनला काय सिनॉनिम्स आहेत. कुठले? कॉन्ट्रॅक्शनलाच आपण सिस्टोल म्हणतो आणि सिस्टोललाच आपण डिपोलरायझेशन सुद्धा म्हणतो. त्यानंतर जेव्हा आपण क्यूआरएस कॉम्प्लेक्स बघतो, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपल्याला काय दाखवतं? तर क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपल्याला व्हेंट्रिक्युलर व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन दाखवतं. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणा किंवा व्हेंट्रिक्युलर काय म्हणा सिस्टोल म्हणा, ठीक आहे? किंवा काय म्हणा व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणा. त्याच्यानंतर ही पी-क्यू-आर त्यानंतर टी वेव्ह जी आहे, टी वेव्ह आपल्याला काय दाखवते? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन प्लस ॲट्रियल रिपोलरायझेशन. म्हणजेच काय? व्हेंट्रिक्युलर डायस्टोल किंवा आणि ॲट्रियल डायस्टोल किंवा आपण त्याला काय म्हणतो? जॉइंट डायस्टोल असं आपण म्हणत असतो. ते काय दाखवते आपल्याला? टी वेव्ह दाखवत असते. ठीक आहे. तर मग आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलंय? पी वेव्ह रिप्रेझेंट्स एट्रियल डिपोलरायझेशन दाखवते का? तर हो, दाखवते. एट्रियल कॉन्ट्रॅक्शन दाखवते. एट्रियल डिपोलरायझेशन दाखवते का? तर नाही. एट्रियल आणि व्हेंट्रिक्युलर दोन्हीचं पण रिपोलरायझेशन कोण दाखवतं आपल्याला? टी वेव्ह दाखवते. पण ऑप्शन बी आणि डी काय दाखवतं आपल्याला? टी वेव्ह दाखवतं. त्यानंतर सी जे आहे व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन हे आपल्याला कोण दाखवतं? हे आपल्याला क्यूआरएस कॉम्प्लेक्स दाखवत असतं. म्हणून आपलं क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे? हे ॲट्रियल डिपोलरायझेशन. याच्या डिटेलमध्ये पण आपण का बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा? नॉर्मल पी-आर इंटरव्हल. जेव्हा आपण काय करतो? पी-आर इंटरव्हल हे करतो, तर हा आपण इथपासून ते इथपर्यंत पी-आर इंटरव्हल काउंट करतो. ठीक आहे. पी-आर इंटरव्हल काउंट करतो. तो किती असतो? नॉर्मली 0.12 ते 0.20 सेकंद एवढा काय असतो? तुमचा पी-आर इंटरव्हल असतो. याच्यापेक्षा जर जास्त असेल, पी-आर इंटरव्हल जर काय झाला असेल, वाढला असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटी बघतो. कंडक्शन कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज म्हणतो. कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज आपण म्हणतो. मग कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज आपण बघितल्या होत्या. कुठल्या फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक, सेकंड डिग्री हार्ट ब्लॉक, थर्ड डिग्री हार्ट ब्लॉक. हे आपण काल सगळं व्यवस्थित बघितलेलं होतं. जर पी-आर इंटरव्हल वाढला तर काय होणार आहे? तुमचा हार्ट रेट काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजेच काय होतंय पेशंटमध्ये ब्रॅडिकार्डिया होतोय. ड्रग ऑफ चॉईस ऑफ ब्रॅडिकार्डिया कुठली आहे आपल्याकडे? तर आहे आपल्याकडे एट्रोपिन. एट्रोपिन काय आहे आपल्याकडे? ड्रग ऑफ चॉईस आहे फॉर ब्रॅडिकार्डिया. ऑप्शन ए काय म्हणतो बघा? 0.04 आहे का? नाही. हा आहे का? 0.6 to 0.12 सेकंड आहे का? नाही. सी ऑप्शन काय म्हणतोय? 0.12 to 0.20 सेकंड हा आपला काय असणार आहे? करेक्ट आन्सर इथे असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा? टॉल पीक टॉल वेव्ह जे आहे त्या काय इंडिकेट करतात? म्हणजे जे आपली जी नॉर्मल टी वेव्ह जी असते ती काय आहे? फॉर एक्झाम्पल ही आहे आपली काय नॉर्मल टी वेव्ह आहे. त्यानंतर जर काय असेल की तुमची टी वेव्ह आहे ती काय झालेली अशी टॉल झालेली आहे. तर ह्या टॉल टॉल टी वेव्हला आपण काय दर्शवते? टॉल टी वेव्ह आपल्याला काय दर्शवते? हे आपलं कालच्या थेअरीच्या पार्टमध्ये सांगायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. तर मी आता 1 मिनिटात काय करतो? एक्सप्लेन करतो.
टॉल टी वेव्हचा ईसीजी बघा. हे बघा हा काय आहे आपला नॉर्मल नॉर्मल ईसीजी आहे आणि ह्या ईसीजी मध्ये बघा हा काय पी वेव्ह क्यू आर आणि एस कॉम्प्लेक्स आहे आणि ही टी वेव्ह आहे आणि ही जी टी वेव्ह आहे ठीक आहे ही टी वेव्ह आणि ही टी वेव्ह काय झाली थोडीशी काय झाली टॉल झाली. या कंडिशनला आपण काय म्हणतो हा हायपर कॅल्सिमियाचा आहे. हायपर काय विचारलं आपल्याला टॉल पी टी वेव्ह टॉल पी वेव्ह विचारलेला आहे आपल्याला टी वेव्ह विचारलेला आहे आपल्याला. तर तो जो ईसीजी होता तो कशाचा होता हायपर कॅल्सिमियाचा होता. ठीक आहे. तर हायपर कॅल्सिमियामध्ये काय होतं बघा तुमचा जो टी वेव्ह आहे तो काय थोडीशी टॉल होते. त्याला आपण काय म्हणतो हायपर हायपर कॅलेमिया म्हणजे काय हायपर कॅलेमिया म्हणजे काय पोटॅशियम काय होतं वाढतं. ठीक आहे. तर आणि अजून हायपोकॅलेमिया कसा दिसतो आपल्याला हायपोकॅलेमिया म्हणजे आपल्याला काय चेंजेस बघायला मिळतात. तर जी टी वेव्ह आहे ती काय होते ड्रॉप तरी होते किंवा किंवा आपल्याला अजून एक ईसीजी पॅटर्न बघायला मिळतो. त्याच्यामध्ये काय होतं तुमच्या इथे टी वेव्हच्या नंतर आपल्याला अजून एक यू वेव्ह बघायला मिळते. ठीक आहे. यू वेव्ह बघायला मिळते किंवा इथे काय होते टी वेव्ह काय होते डिप्रेस होते. हे कशाची ईसीजी दोन्ही पण ते आहेत हायपोकॅलेमियाची. हायपोकॅलेमिया म्हणजे काय पेशंटमध्ये काय झालेलं आहे पोटॅशियम काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. आता हायपर कॅलेमिया जो आहे ह्या कंडिशनमध्ये काय होतं तुमच्या बॉडीमधलं काय होतं पोटॅशियम जास्त होतं आणि जर एखाद्या वेळेस तुमच्या बॉडीमध्ये पोटॅशियम जास्त झालं असेल तर तुमच्या हार्टसाठी चांगलं आहे का नाही. जर पेशंट हायपर कॅलेमियामध्ये गेला तर पेशंटला काय बसू शकतं कार्डियाक अरेस्ट बसू शकतं. ठीक आहे. कार्डियाक जो अरेस्ट आहे पेशंटला बसू शकतो. मग कार्डियाक अरेस्ट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हायपर कॅलेमियाची मॅनेजमेंट काय करतो तर एका मिनिटात तुम्हाला मी हायपर कॅलेमियाची मॅनेजमेंट सांगतो. ठीक आहे. लक्ष द्यायचं आहे. हायपर कॅलेमियाच्या मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, तर आपण काय करू शकतो, पेशंटला सोडा बायकार्बोनेट देऊ शकतो. NaHCO3 आय-व्ही देऊ शकतो. सोडा बायकार्बोनेट आय-व्ही दिल्यामुळे काय होईल, जे आपली बॉडीचे इथं सेल्स असतात आणि ह्या सेल्सच्या इथं काय असतात, सोडियम, पोटॅशियम पंप असतात. मग हे काय करतं सोडियम, पोटॅशियम पंप, जे तुमच्या ब्लड व्हेसल्समधलं जे पोटॅशियम आहे त्याला काय करतं, सेलमध्ये शिफ्ट करतं. ठीक आहे. मग हा एक आपल्याकडे ऑप्शन झाला. अजून काय करतो आपण, अजून पेशंटला काय देऊ शकतो आपण, इन्शुलिन देऊ शकतो. इन्शुलिन पण सेम काय करतं, इन्शुलिन सेम काम काय करतं, जे ब्लडमधलं पोटॅशियम आहे त्याला काय करतं, आत घेऊन जाण्याचं काम पण काय कोण करतं, इन्शुलिन करतं. त्याचबरोबर आपण पेशंटला काय करतो, कॅल्शियम ग्लुकोनेट देतो. कॅल्शियम ग्लुकोनेट काय करतं, जे तुमचं कार्डियाक मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, कार्डियाक मेम्ब्रेन आहे, त्याला काय करतं, स्टेबिलाईज करतं. हे बघा, कॅल्शियम ग्लुकोनेट जे आहे, ते तुमच्या पेशंटचा हायपर कॅलेमिया ट्रीट करत नाही. म्हणजे जी तुमची पोटॅशियमची व्हॅल्यू आहे त्याला ट्रीट करत नाही. जसं इन्शुलिन आणि सोडियम बायकार्बोनेट काय करतात, तुमच्या ब्लड स्ट्रीममधून काय करतात, पोटॅशियमला उचलून घेऊन कुठे टाकतात, सेलमध्ये टाकतात. पण कॅल्शियम ग्लुकोनेट तसं करत नाही. कॅल्शियम ग्लुकोनेट तुमच्या सेलमध्ये किंवा तुमच्या ब्लडमध्ये जेवढं पोटॅशियम आहे, त्याला काहीही चेंज करत नाही. ते काय करतं फक्त जे हार्टचं मेम्ब्रेन आहे त्याला स्टेबिलाईज करतं. मग जेणेकरून तुम्हाला काय होणार, तुम्ही काय करू शकणार शॉर्ट टर्मसाठी तुम्ही काय करू शकणार कार्डियाक अरेस्ट प्रिव्हेंट करू शकणार. कार्डियाक अरेस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकणार पेशंटला. म्हणून अगोदर काय करा तुम्ही कॅल्शियम ग्लुकोनेट देतात. ठीक आहे. त्यामुळे काय होतं तुमचं कार्डियाक मेम्ब्रेन स्टेबलाइज होतो. पेशंटला कार्डियाक अरेस्ट बसत नाही आणि मग नंतर बाकीचं आपण काय करतो ह्या ट्रीटमेंट पेशंटला चालू करतो. त्याचबरोबर आपण आय फ्लुइड्स देतो पेशंटला. त्याचबरोबर एक के बाइंड म्हणून ठीक आहे. के बाइंड म्हणून काय येतात सॅचेट येतात. जसे ORSचे सॅचेट असतात ना, तसं के बाइंड म्हणून एक सॅचेट येतात. ते पण आपण पेशंटमध्ये देऊ शकतो. तर ही काय झाली आपली हायपर कॅलेमियाची मॅनेजमेंट झाली. तर आपण कुठपासून इथपर्यंत आलोय. आपल्याला काय विचारलं होतं टॉल पीक वेव्ह. टी वेव्ह कशामध्ये असते तर हायपर कॅलेमियामध्ये असते आणि आपण हायपर कॅलेमियाचं मॅनेजमेंट पण काय झालं आपण इथल्या इथे शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय म्हणतो एसटी इलिव्हेशन इंडिकेट्स. तर तुमचा हा पी वेव्ह आहे, क्यूआरएक्स कॉम्प्लेक्स आहे आणि हा एसटी हा जो तुमचा सेगमेंट होता तो सेगमेंट काय झाला इलिव्हेट झालेला आहे. ठीक आहे. टी वेव्ह नाही एसटी सेगमेंट इथे इलिव्हेट झालेला आहे. टी वेव्ह इलिव्हेट झाल्यावर काय होतं तर पेशंटमध्ये हायपर कॅलेमिया होतो. आता बघूया एसटी इलिव्हेशन झाल्यावर काय होतं. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा इस्केमिया. इस्केमिया कधी होतो एसटी डिप्रेशन असेल तर. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालच. एसटी डिप्रेशन असेल तर काय होतं पेशंटमध्ये इस्केमिया असतात. इस्केमिया म्हणजे काय एखादा जो फॉर एक्झाम्पल हा ब्लड सेल हे आहेत तिथे सेल्स आहेत आणि इथून काय जाते ब्लड जातोय. पण ह्या सेल्सला जर ब्लडचा सप्लाय कमी होत असेल ठीक आहे. ब्लड सप्लाय जर कमी झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो इस्केमिया असं म्हणतो. तर बघा नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो अॅक्यूट मायोकार्डियल इन्फ्राक्शन. अॅक्यूट मायोकार्डियल इन्फ्राक्शन मध्ये एसटी इलिव्हेशन होतं का तर हो. एमआय मध्ये काय होतं एसटी इलिव्हेशन होतं. हायपोकॅलेमियामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला एक तर टी डिप्रेशन बघायला मिळतं किंवा आपल्याला काय बघायला मिळतं यू वेव्ह बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा हायपोकॅल्शियमिया. हायपोकॅल्शियमियामध्ये आपल्याला काय बघायला मिळतो पी आर क्यू
हायपोकॅलेमियामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ईसीजी जो आहे ना, तो आपल्याला काय बघायला मिळतो, स्ट्रेस झाल्यासारखा बघायला मिळतो. पेशंटचा थोडासा काय बघायला मिळतो आपल्याला, ईसीजी स्ट्रेस झाल्यासारखा बघायला मिळतो. हे बघा. हायपोकॅल्शियममध्ये बघा, इथला एसटी सेगमेंट बघा नॉर्मल याच्यामधला आणि इथला एसटी सेगमेंट बघा. ठीक आहे. हा एसटी सेगमेंट बघा. एसटी सेगमेंट काय झालेला आहे, इलॉंगेट झालेला आहे. इलॉंगेट झालेला आहे. एसटी सेगमेंट इलॉंगेट होणं म्हणजे काय, त्याची लांबी वाढणं. ठीक, लांबी वाढणं. आणि काय होणं, इलिव्हेट होणं. एसटी इलिव्हेशन म्हणजे काय, इलिव्हेशन म्हणजे काय, हा पार्ट वर जाणं. याला काय म्हणतो आपण, इलिव्हेशन म्हणतो. आणि इलॉंगेशन कशाला म्हणतो, या साइडला वाढणं, याला आपण इलॉंगेशन म्हणतो. म्हणून जर जर एसटी इलिव्हेशन असेल तर काय होतं, एसटी इलिव्हेशन असेल तर काय होतं, एसटी इलिव्हेशन असेल तर काय होतं, एम-आय होतं. आणि एसटी इलॉंगेशन असेल तर काय होतं, इलॉंगेशन असेल तर काय होतं पेशंटमध्ये, हायपोकॅल्शिमिया होतो. ठीक आहे. हायपोकॅल्शिमिया होते. तर ही जी इमेज होती, ती इथे टाकायची होती आणि आपल्या ऑपरेटरने काय टाकलेली आहे, ती या क्वेशनला टाकलेली आहे. ठीक. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. क्यूटी इंटरव्हल रिप्रेझेंट्स, ऑप्शन ऑप्शन काय काय, एट्रियल ऍक्टिव्हिटी, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन प्लस रिपोलरायझेशन आणि ओव्हनली डिपोलरायझेशन आणि एव्ही नोडल डिले. तर बघा आता आपण ईसीजीच्या माध्यमातून समजून घेऊया. हे काय आपला क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि हे काय आपले टी वेव्ह. पी, क्यू, आर, एस आणि टी. तर क्यूटी आपला कुठपासून सुरू होतोय, क्यू इथपासून सुरू होते आपली, बरोबर. हा काय झाला आपला, आणि टी कुठपर्यंत आहे आपली, इथपर्यंत. हा काय आपला क्यूटी, क्यूटी पिरियड आहे. बघा एट्रियल ऍक्टिव्हिटी कुठे संपते, एट्रियल ऍक्टिव्हिटी इथे संपते. ठीक आहे. मग हा ऑप्शन आहे का, नाही आहे. तर थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, ओनली डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन कुणाचं सांगितलेलं आहे आपल्याला, बघा एट्रियलचं डिपोलरायझेशन तर इथे संपतं, फक्त इथं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे का, नाही आहे. इव्हिन्युअल डिले कुठे असतो, इव्हिन्युअल डिले इथे पीआर सेगमेंटमध्ये. ठीक आहे. पीआर सेगमेंटमध्ये, पीआर सेगमेंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, इव्हिन्युअल डिले बघतो. हा पण ऑप्शन आहे. ऑप्शन बी काय म्हणतोय बघा, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन प्लस रिपोलरायझेशन. इथे होते काय, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन पण होतंय, त्यानंतर इथे काय होतंय, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन पण होते. कारण टी वेव्ह जी आहे ती आपली काय दाखवते, रिपोलरायझेशन दाखवते. आणि आपला जो क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे तो काय दाखवतोय, डिपोलरायझेशन दाखवतोय. कुणाचं, व्हेंट्रिकल्सचं. म्हणून आपलं बी जो ऑप्शन आहे तो इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉटूथ पॅटर्न सीन इन. सॉटूथ पॅटर्न म्हणजे कुठला, काल सांगितलेला बघा. काय होतं, हा आपला काय, सॉटूथ पॅटर्न आहे. त्या स्थितीला काय म्हणतो आपण, हा जो पॅटर्न याला आपण काय म्हणतो, सॉटूथ पॅटर्न म्हणतो. सॉटूथ पॅटर्न म्हणतो. ठीक आहे. तर सॉटूथ पॅटर्न कुठे बघितला जातो हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट काय म्हणतोय बघा ऑप्शन, एफिब. एफिब मध्ये काय असतं, दिस इज एफिब. ह्याच्यामध्ये काय आहे, अरिथमिया आहे. ठीक आहे. अरिथमिया आहे आणि पी वेव्ह तुम्हाला कुठेच दिसत नाही. पी वेव्ह काय आहे, पी वेव्ह नॉट सीन. पी वेव्हच्या जागी आपल्याला काय दिसतं, एफ वेव्ह सीन्स. एफ वेव्ह, एफ वेव्ह बघायला मिळतं. आपण त्याला काय म्हणतो, फिब वेव्ह. ठीक आहे. एफ वेव्ह आपल्याला बघायला मिळतात. सेकंड ऑप्शन म्हणतो बघा, एट्रियल फ्लटर. तर हा कुठला ग्राफ आहे आपला, हा आहे आपला एट्रियल, एट्रियल फ्लटरचा हा काय आहे, ईसीजी आहे. एट्रियल फ्लटरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, सॉ टूथ पॅटर्न बघायला मिळतं. थर्ड ऑप्शन काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. तर व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन तुम्हाला कसे दिसतात बघा. हे आपल्याला काय दिसतात, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन दिसतात. याच्यामध्ये काय दिसतं, कुठं आर वेव्ह जास्त असते, कुठं हे सगळे क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहेत. हा ईच अँड एव्हरी स्पाइक जे दिसते तुम्हाला, हे काय सगळे क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहेत. ज्यामध्ये तुम्हाला पी वेव्ह दिसतच नाही. ठीक आहे. त्यानंतर सगळं काय असतं, अनऑर्गनाइज्ड असतं. अनऑर्गनाइज्ड सगळं काय, इरेग्युलर रिदम असते. इरेग्युलर रिदम जी आहे ती आपल्याला व्हीपीएम मध्ये बघायला मिळते. व्हीटी मध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, थोडंसं रेग्युलर असतं पॅटर्न. ठीक आहे. हे काय असतं, हे काय आपलं व्हीटी आहे. इथे सगळे जे काय आहेत क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहेत, हे सगळे क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहेत. पण कशात थोडेसे रेग्युलर आहेत. त्याला आपण काय म्हणतो, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणतो. व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये काय होतं, फक्त बीटचं काय होतं, ते रेट वाढतो. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये काय होतं, तुमचा हार्ट जे आहे ते पंप करत नाही, नुसतं फडफड करतं. ठीक आहे, पंप करत नाही. आणि याच्यामुळे काय होतं, तुमचा कार्डियाक आउटपुट पण कमी होत असतो. ठीक आहे. तर आपला याचा आन्सर काय येणार आहे, तर आपला आन्सर येणार आहे बी, एट्रियल फ्लटर. सॉटूथ पॅटर्न हा काय कॅरेक्टरिस्टिक्स पॅटर्न आहे, जो आपल्याला कुठे बघायला मिळतो, एट्रियल फ्लटरच्या ईसीजीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एसटी इलिव्हेशन इन लीड 2, 3 एंड एव्हीएम. ठीक आहे. हा आपला कालचा जो पार्ट आहे ते आपल्याला काल बघायचं राहिलं होतं, की कुठल्या पोझिशनची लीड जी आहे ते हार्टचा कुठला स्पेसिफिक पार्ट दाखवते. म्हणजे कुठल्या तरी लीडमध्ये आपल्याकडे लीड कुठल्या असतात,
फर्स्ट, सेकंड, थर्ड, AV, AVR, AVL आणि AVF, त्यानंतर V1, V2, V3, V4, V5, V6 असा काय असतो आपला 12 लीडचा ECG असतो. असा काय असतो आपला 12 लीडचा ECG असतो. पण त्या प्रत्येक लीडचा पार्ट जो आहे तो एका हार्टच्या एका विशिष्ट एरियाला काय करत असतो, दर्शवत असतो. तर ते कुठला दर्शवत असतो हे आता आपण बघणार. तर बघा, पेन चेंज करतो. बघा, हा जी फर्स्ट लीड आहे आणि हा AVL जो आहे, ते आपल्याला काय दाखवतं, हार्टचा लॅटरल पार्ट दाखवतं. त्याचप्रमाणे V5 आणि V6 काय दाखवतं आपल्याला, लॅटरल पार्ट दाखवतं. लॅटरल काय दाखवतं, पार्ट दाखवतं. त्याचप्रमाणे आपल्याला V3 आणि V4 आपल्याला काय दाखवतं, तर आपल्याला अँटेरियर पार्ट दाखवतं. V1 आणि V2 आपल्याला काय दाखवतं, सेप्टल पार्ट दाखवतं. ठीक आहे. आणि हे 2, 3 आणि AVF हे आपल्याला काय दाखवतं, इन्फेरियर पार्ट दाखवतं. ठीक आहे. मग जेव्हा आपण काय करतो, आपण आता काय करूया, याला एका वेगळ्या टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण याला टेबल फॉर्मॅटमध्ये घेतो तर बघा काय होतं, आपल्याला काय बघायला मिळतंय, लॅटरल, त्याच्यानंतर अँटेरियर, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, इन्फेरियर आणि आपल्याला बघायला मिळतं सेप्टल. ह्या 4 पोझिशन आपल्याला बघायला मिळतात. तर लॅटरलमध्ये कोण-कोण असतं आपलं, लीड 1. लॅटरलमध्ये कोण-कोण असतं, लीड 1, AVL आणि अजून कोण असतं, V5 आणि V6. अँटेरियरमध्ये कोण आहे आपलं, V3 आणि V4. इन्फेरियरमध्ये कोण आहे, सेकंड लीड, थर्ड लीड आणि AVF. सेप्टलमध्ये कोण आहे आपलं, V1 आणि V2. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये कोण विचारलंय, सेकंड, थर्ड आणि AVF मध्ये जर काय आहे, एसटी इलिव्हेशन आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं होतं, की बाबा जर तुमचा हा P वेव्ह असेल, ही तुमची QRS कॉम्प्लेक्स असेल आणि हा तुमचा एसटी सेगमेंट असेल आणि ही तुमची जर T वेव्ह असेल आणि ह्या जर एसटी सेगमेंटमध्ये इलिव्हेशन असेल तर आपण काय म्हणतो, मायोकार्डियल इन्फ्राक्शन म्हणतो. पण ECG मध्ये आपण काय करू शकतो, एक्झॅक्टली सांगू शकतो, की तुमचं मायोकार्डियल इन्फ्राक्शन कुठे आहे. म्हणजे तुमच्या हार्टच्या कुठल्या जो पार्ट आहे, पर्टिक्युलर लोकेशन आहे, तिथं काय झालंय, इन्फ्राक्ट बसलेला आहे. तर तो इन्फ्राक्ट आपण कशावरून सांगू शकतो, की ECGच्या कोणत्या लीडमध्ये तुम्हाला इलिव्हेशन बघायला मिळालेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या ECGच्या V1 आणि V2 लीडमध्ये जर तुम्हाला एसटी इलिव्हेशन बघायला मिळालं असेल, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, सेप्टल MI म्हणू शकतो. त्यानंतर V3 आणि V4 मध्ये असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण, अँटेरियर वॉल MI म्हणू शकतो. V5 आणि V6 मध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो, लॅटरल वॉल MI म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग आपल्याला काय विचारलंय क्वेश्चनमध्ये, एसटी इलिव्हेशन इन सेकंड, थर्ड अँड AVF लीड. मग AVF लीड आणि सेकंड, थर्ड हे कुठं बघायला मिळतं, तर आपल्याला बघायला मिळतं इन्फेरियर मध्ये. म्हणून आपल्याला कुठं ऑप्शन बी जो आहे तो आपला काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे, इन्फेरियर वॉल MI याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. One small box on ECG is equal to 0.02 second, 0.04 second, 0.1 second, 0.2 second. बघा, ECG चा जो बॉक्स असतो, तो कसा असतो, एक स्मॉल स्मॉल बॉक्सनी काय केलेला असतो, एक बिग बॉक्स बनलेला असतो. 2, 3, 4 आणि हा 5. त्याचप्रमाणे इकडे पण किती असतात, 5 असतात. 3, 4. हा काय आपला एक ECGचा स्मॉल बॉक्स कुठला आहे? त्याच्यातला स्मॉल बॉक्स कुठला आहे? तर हा काय आहे, एक स्मॉल बॉक्स आहे. आणि हा पूर्ण काय हा एक लार्ज बॉक्स आहे. तर जर तुम्ही जेव्हा आपण काय करतो, एक्स ॲक्सिसने जातो, तर एक्स ॲक्सिसने जात असताना एक्स ॲक्सिसवर आपल्याला एक स्मॉल बॉक्स इज इक्वल टू 0.04 सेकंड. तर असे किती स्मॉल बॉक्स आहेत एका लार्ज बॉक्समध्ये? 5 आहेत. ठीक आहे. म्हणजे 0.04 इंटू 0 सॉरी किती 5 म्हणजे किती होते 0.20 सेकंड. हे काय आपलं लार्ज बॉक्स आहे. म्हणजेच काय वन लार्ज बॉक्स. वन लार्ज बॉक्स इज इक्वल टू किती 0.2 सेकंड आणि स्मॉल बॉक्स इज इक्वल टू किती 0.04 सेकंड. आपल्याला कुठलं विचारलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये, स्मॉल बॉक्स विचारलं. तर स्मॉल बॉक्स कुठला येणार 0.04 सेकंड. आणि अजून एक, जेव्हा तुमचा ECGचा पेपरची स्पीड जी आहे, ECGच्या पेपरची जी स्पीड आहे, ती किती पाहिजे 25 mm पर सेकंड. ही जर असेल तर हा जो फंडा आहे तो काम करतो. जर आपण इथे काय केलं 50 mm पर सेकंड केलं, 50 mm पर सेकंड केलं तर हा फंडा काय होऊन जातो, डायरेक्ट डबल होऊन जातो. ठीक आहे, डबल होऊन जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
HR एस्टिमेशन फॉर्म्युला रेग्युलर रिदम. जर रेग्युलर रिदम असेल तर आपल्याला हार्ट रेट एस्टिमेशनचा फॉर्म्युला बघायचा आहे. तर याचं आपण काल डिटेल बघितलेलं आहे. आपण काय बघितलं होतं, जर रेग्युलर रिदम असेल तर आपण काय करतो, 2 आर-व्हेव मधलं काय करतो आपण, 2 आर-व्हेव मधले आपण काय करतो, बॉक्सेस काउंट करतो आणि बॉक्सेस काउंट केल्याच्या नंतर स्मॉल बॉक्सेससाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो, 1500 डिव्हायडेड बाय जेवढे स्मॉल बॉक्स होतील. ठीक आहे. नंबर ऑफ स्मॉल बॉक्सेस इन आर-आर. आर-आर इंटरव्हलमध्ये येणारे नंबर ऑफ स्मॉल बॉक्सेस. त्यानंतर लार्ज बॉक्ससाठी आपण कुठला फॉर्म्युला बघितला होता? 300 डिव्हायडेड बाय लार्ज बॉक्सेस. ठीक आहे. हा काय बघितला होता आपण? फॉर्म्युला बघितला होता. तर एचआर एस्टिमेशन फॉर्म्युला फॉर रेग्युलर रिदम जे आहे त्याचा आन्सर काय असणार आहे? कुठला विचारलं आपल्याला? बिग स्क्वेअरचा बघा, याच्यामध्ये बिग स्क्वेअरच्या सगळ्या ऑप्शनमध्ये काय बिग स्क्वेअर आहे. म्हणून बिग स्क्वेअरसाठी किती आपला असणार आहे, आपला 300 असणार आहे. ऑप्शन बी काय आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन ऑन ईसीजी. ठीक आहे. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन कसं असतं? एक फर्स्ट ऑप्शन रेग्युलर असतं, नो प्यू, नो क्यूआरएस, सॉटूथ आणि वाईड क्यूआरएस. ठीक आहे. तर रेग्युलर पॅटर्न असतात तर त्याला आपण फिब्रिलेशन म्हटलं असतं का? नाही, त्याला काय म्हटलं असतं? सायनस रिदम म्हटलं असतं. ठीक आहे. हे अरिथमियामध्ये आलंच नसतं. म्हणून ऑप्शन ए काय असणार आहे आपला? काय असणार आहे? रॉंग असणार आहे. ऑप्शन सी काय म्हणतो बघा, सॉटूथ. सॉटूथ कुठे बघितला होता आपण? एट्रियल फ्लटरमध्ये बघितला होता. ठीक आहे. वाईड क्यूआरएस कॉम्प्लेक्स आपण कधी बघतो? जेव्हा काय असेल तुमच्या जे बंडल ब्रांच ब्लॉक असेल किंवा त्याचप्रमाणे पुरकुंचे फायबर्समध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आपल्याला काय बघायला मिळतो? क्यूआरएस कसा मिळतो? वाईड बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपल्याला हायपोकॅल्शिमियामध्ये पण आपल्याला थोडासा क्यूआर काय बघायला मिळतो? वाईड बघायला मिळतो. ठीक आहे. वाईड बघा, हायपोकॅल्शियममध्ये तुमचा ईसी झाला थोडासा स्ट्रेच झाल्यासारखा होतो. जसं एसटी सेगमेंट पण काय थोडासा वाईड होतो. त्याचप्रमाणे पीआर सेगमेंट पण वाईड होतो. थोडंसं सगळे जे तुमचे सेगमेंट आहेत ते थोडेसे वाईड झाले. ईसीजी काय झाला स्ट्रेच झाल्यासारखा होतो. आपण असं ईसीजीला दोन्ही साइडने ओढल्यासारखं इमॅजिन करा. इमॅजिन करा की ईसीजी काय इलास्टिक असा रबरचा बनलेला आहे, तर काय तुम्ही दोन्ही साइडने असं ओढलेलं आहे. असं इमॅजिन करा तुम्ही काय करून तुम्हाला काय मिळेल? हायपोकॅल्शियमचा ईसीजी मिळून जाईल. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, नो प्यू अँड नो कॉम्प्लेक्स. कारण व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये पूर्ण हे असं असं. ठीक आहे. त्यामध्ये कुठलेही काय रिदम नसते, काय नाही. हे सगळं असा पॅटर्न जो असतो तुम्हाला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये बघायला मिळतो. आणि व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियामध्ये तरी थोडंसं काय असतं, रिदम मेंटेन केलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोबिट्स 1 म्हणजेच काय? वेंक बॅक फिनॉमिना. तर आपण कंडक्शन सिस्टम बघताना आपण सगळे काय बघितले होते? कंडक्शनचे काय बघितले होते? जे ॲबनॉर्मॅलिटी आहेत त्या बघितल्या होत्या. कंडक्शनच्या सगळ्या डिसीज कंडिशन आहेत त्या आपण काय केल्या होत्या काल बघितलेल्या होत्या. तरी पण एकदा मी परत रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर फर्स्ट डिग्री इथं होतं तुमचं सेकंड डिग्री आणि इथं होतं थर्ड डिग्री. फर्स्ट डिग्रीमध्ये काय होतं तुमचा पी-आर इंटरव्हल काय होतो थोडासा फक्त काय होतो वाढतो. पी-आर इंटरव्हल वाढतो. बाकी काही होतं का? काहीही होत नाही. P/Q/Rsचा जो रेशिओ असतो ते किती असतो? 1:1 काय होतो इथे मेंटेन राहतो. पण जेव्हा तुम्ही काय बघता सेकंड डिग्री बघता तर तुम्हाला काय बघायला लागतं, की बाबा इथे अजून परत 2 टाइप आहेत. अजून परत 2 टाइप आहेत. याच्यामध्ये पण काय मोबिट्स 1 आहे. टाइप 1 त्यालाच आपण काय म्हणतो? मोबिट्स 1 म्हणतो आणि टाइप 2 त्याला आपण काय म्हणतो? मोबिट्स 2 म्हणतो. टाइप 1 लाच आपण काय म्हणतो? अजून काय म्हणतो? वॅन्केबॉक फेनॉमेनॉन असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर टाइप 1 मध्ये काय होतं तुमचा पी-आर इंटरव्हल जो आहे तो काय होतो? प्रोग्रेसिव्हली वाढतो. प्रोग्रेसिव्हली काय होतो? वाढत असतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला P/Q/R जर रेशिओ बघायला सांगितलं, तर तो काय असतो? 3:2 किंवा 4:3 किंवा काय असतो? 5:4 असा आपल्याला बघायला मिळतो. टाइप 2 मध्ये काय होतं तुमचं? टाइप 2 मध्ये काय होतं? पी-आर इंटरव्हल काय असतो? कॉन्स्टंट असतो आणि तुमचं काय होतं याच्यामध्ये P/Q/Rs रेशिओ आपल्याला काय बघायला मिळतो? तर 2:1 किंवा 3:1 किंवा 4:1 असा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. म्हणजे टाइप 2 ऑफ सेकंड डिग्री आणि टाइप 1 ऑफ फर्स्ट डिग्री जो आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे? फर्स्ट डिग्रीमध्ये पण पी-आर इंटरव्हल कॉन्स्टंट राहतोय बघा. पी-आर इंटरव्हल वाढतोय पण कॉन्स्टंट राहतोय. इथे पण पी-आर इंटरव्हल वाढतोय पण कॉन्स्टंट राहतोय. पण मेन डिफरन्स काय आहे? P/Q/Rs कॉम्प्लेक्सचा डिफरन्स आहे. इथे काय असतं फर्स्ट डिग्रीमध्ये तुमच्या प्रत्येक पी वेव्ह नंतर तुम्हाला क्यूआरएस बघायला मिळतो. फक्त आणि फक्त काय होतं? पी-आर इंटरव्हल वाढतो.
पण सेकंड डिग्री मधला टाइप 2 जेव्हा आपण बघतो, तर तुम्हाला काय बघायला मिळतो, की पी वेव्ह काय होत आहे, पी-आर इंटरव्हल वाढलेला आहे, पण कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. पण काय होतंय, मध्ये-मध्येच एखाद्या पी वेव्ह नंतर क्यूआरएस कॉम्प्लेक्सच येत नाही. क्यूआरएस कॉम्प्लेक्स इथे काय असतो, गायब असतो. म्हणजे काय होतं, क्यूआरएस कॉम्प्लेक्स त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉप झाला असं आपण म्हणतो. तर हा त्या दोघांमधला मेजर डिफरन्स आहे. तर टाइप 1 आणि टाइप 2 मधला मेजर डिफरन्स काय आहे? तर टाइप 1 मध्ये पी-आर काय होतोय, प्रोग्रेसिव्हली वाढतोय आणि टाइप 2 काय होतोय, पी-आर इंटरव्हल जो आहे तुमचा कॉन्स्टंट राहतोय. त्याचबरोबर तुमचा पी:/क्यूआरएस रेशिओमध्ये पण काय थोडासा मेजर डिफरन्स आहे. त्यानंतर टाइप जो थर्ड डिग्री जे आहे, थर्ड डिग्रीमध्ये प्रॉब्लेम काय होतोय, तुमचा एसए नोड आणि तुमचा जो एव्ही नोड आहे, ह्या दोघांमध्ये काय राहत नाहीये, ताळमेळ राहत नाहीये, रेग्युलॅरिटी मेंटेन होत नाही. एसए नोड स्वतःचा इम्पल्स बनवतोय, एव्ही नोड स्वतःचा इम्पल्स बनवतोय. हे काय बघितलं आपण थर्ड डिग्रीमध्ये बघितलं. आणि याच्यामध्ये आपण पी:/क्यूआरएस रेशो जेव्हा आपण बघितला होता, तेव्हा आपण काय म्हटलं होतं, मेनी:/1. खूप साऱ्या पी नंतर तुम्हाला कुठलातरी एखादा क्यूआरएस कॉम्प्लेक्स बघायला मिळतो. का? कारण एसए नोडची बीट प्रोड्यूस करण्याची किंवा इम्पल्स प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणून तो काय करतो, फास्ट पी बनवतो. पण त्याच्या विरुद्ध एव्ही नोडकडे काय आहे, इम्पल्स जनरेशनची कॅपॅसिटी काय आहे, कमी आहे. म्हणून तो काय करतो, त्याच्या स्पीडने कमी क्यूआरएस कॉम्प्लेक्स बनवत असतो. तर आपला क्वेश्चन काय होता, मोबिट्स 1 जो आहे तो काय करतो, मोबिट्स 1 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पी-आर प्रोग्रेसिव्हली लेंथन अँड देन क्यूआरएस ड्रॉप्स. ठीक आहे. हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. म्हणून याचा ऑप्शन काय येणार, बी जे आहे ते आपलं ऑप्शन येणार. नेक्स्ट काय म्हणतो बघा, थर्ड डिग्री हर्ट ब्लॉक. थर्ड डिग्री हर्ट ब्लॉकमध्ये काय होतं, पी-आर प्रोलॉंग होतो का? पी अँड क्यूआरएस अनरिलेटेड असतात का? वाईल्ड क्यूआरएस असतात का? मोटिव्ह असतात. तर आपण आताच काय बघितलं होतं, एसए नोड आणि एव्ही नोडमध्ये काय राहत नाहीये, ताळमेळ राहत नाहीये. म्हणजेच काय, पी आणि क्यूआरएसमध्ये काय राहत नाही, ताळमेळ राहत नाही. म्हणजे काय, ते अनरिलेटेड आहे. म्हणून ऑप्शन बी जो आहे तो आपला कसा येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. याच्यामध्ये काय होतं तुमचं, पी-वेव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स, पी-वेव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स हा असा आपल्याला विषय बघायला मिळतो कुठे, थर्ड डिग्री ब्लॉकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द ईसीजी. ह्या ईसीजी मध्ये बघा, आपल्याला ईसीजी हातात घेतल्यानंतर काय बघायचं आहे, पहिले रेट बघा, त्यानंतर रिदम बघा. ठीक आहे, रिदम बघायचे आहे. तर रेट आपल्याला काय दिसतोय, रेग्युलर दिसतोय का इरेग्युलर दिसतोय? ठीक आहे. रेट आपल्याला काय दिसतोय, सॉरी रिदम कशी दिसते आपल्याला, रेग्युलर दिसते का इरेग्युलर दिसते? तर रिदम तर रेग्युलर दिसते. कारण इथे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लार्ज बॉक्सेस आहेत. इथे पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लार्ज बॉक्स आहेत. म्हणजे रिदम तर रेग्युलर आहे. म्हणजे ईसीजी कसं आहे, सायनस आहे. आता रेट बघा. याच्यामध्ये किती बॉक्स आहेत? 6 बॉक्स आहेत. कुठले आहेत? लार्ज बॉक्सेस आहेत. म्हणून आपल्याकडे लार्ज बॉक्सचा फॉर्म्युला काय आहे? 300/6 म्हणजे किती आहे? 50. 50 जर आहे तुमचा ब्रॅडिकार्डियामध्ये जाणार. ब्रॅडिकार्डिया आहे. पेशंटला काय आहे? ब्रॅडिकार्डिया आहे. पण कसं सायनस ब्रॅडिकार्डिया आहे. म्हणून ब्रॅडिकार्डिया, सायनस ब्रॅडिकार्डियाचा ईसीजी हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्या क्वेश्चनमध्ये बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय, रिदम कशी आहे, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतील, स्मॉल बॉक्स काउंट करायला लागतील का? कारण लार्ज बॉक्स इथे काउंट करता येत नाही, कारण इथे हाफ वगैरे बॉक्स आहे, इथे हाफ पाहिजे. ठीक आहे. इथे बाउंड्रीवर आहे, इथे परत थोडंसं वेगळं आहे. म्हणून आपण काय करूया, स्मॉल बॉक्सेस काउंट करूया. तर बघा, इथे 1, 2, 3, 4, 5, इथे 5 पूर्ण आहेत, हे 5 पूर्ण आहेत, 10, 11 आणि 12 इथे बघायला मिळतात आपल्याला. त्याचप्रमाणे इथे बघा 2 आणि इथे परत 10, 12. म्हणजे काय, तुमचा आर इंटरव्हल सेम आहे. म्हणजे काय, रिदम काय आहे, सायनस रिदम आहे. सायनस रिदम आहे. आता याच्यामध्ये आपण काय बघितलं, 12 काय बघायला मिळतात तुम्हाला, बॉक्सेस बघायला मिळतात. म्हणजे 1500, आपला फॉर्म्युला कुठला बघायचा, आपण काय करतोय, रेट काढतोय. 1500/12 करायला पाहिजे आपल्याला. 3/15 आणि डबल 0, 3/12 आणि काय करायला पाहिजे आपल्याला, याच्यामध्ये आता 125 काढणार, तुमचा आन्सर येणार आहे 4 ने डिव्हाइड केल्याच्या नंतर. 125 म्हणजे काय आहे, हार्ट रेट जास्त आहे. आणि मग याला आपण काय म्हणतो, सायनस टॅकिकार्डिया. हा कशाचा ईसीजी आहे मग, सायनस टॅकिकार्डियाचा ईसीजी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द फॉलोइंग ईसीजी. सेम क्वेश्चन. याच्यामध्ये काय बघितलेलं आहे बघा. ईसीजी याच्यामध्ये आपल्याला क्यूआरएस कॉम्प्लेक्स मस्त बघायला मिळत आहेत. क्यूआरएस कॉम्प्लेक्स चांगली बघायला मिळतात. पण हा जो पॅटर्न आहे, ह्या पॅटर्नला आपण काय म्हणतो? ह्या पॅटर्नला म्हणतो आपण सॉटूथ. सॉटूथ पॅटर्न आपण याला म्हणतो. आणि हा कुठे बघायला मिळतो आपल्याला? एट्रियल फ्लटर मध्ये बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? एट्रियल फ्लटर मध्ये आपल्याला हा पॅटर्न बघायला मिळतो. याचा आन्सर काय असणार आहे? एट्रियल फ्लटर जे आहे त्याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
आयडेंटिफाय द ईसीजी. सेम क्वेश्चन आहे. आता ह्या ईसीजी मध्ये बघा तुम्हाला QRS कॉम्प्लेक्स दिसत आहेत, पण तुम्हाला पी वेव्ह कुठेच दिसत नाहीत. आणि ह्या ज्या आहेत इथे काय फक्त असे फिब्रिलेशन आहे. म्हणजे काय तुमचं पी वेव्ह जे आहे म्हणजे काय ॲट्रियम जे आहे ते काय होतात कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. फक्त त्याच्यामध्ये ट्विचिंग होते, फडफड होते आहे. ठीक आहे. पण ह्याला आपण काय म्हणत नाही. आणि अजून याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला जी रिदम आहे बघा बरोबर आहे. ही रिदम बघा इथे आर इंटरव्हल बघा, हा आर इंटरव्हल बघा, हा आर इंटरव्हल बघा. त्यानंतर हा बघा आर इंटरव्हल किती मोठा आहे. त्याच्यामध्ये काय रिदम पण व्यवस्थित नाही आणि पी वेव्ह पण व्यवस्थित आपल्याला दिसत नाही. तर मग ह्या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो एट्रियल एट्रियल फिब्रिलेशन आपण या कंडिशनला म्हणतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रेझेंट वेव्ह असतात त्या वेव्ह ज्या आहेत या वेव्हला आपण काय म्हणतो एफ वेव्हज म्हणतो. एफ वेव्हज म्हणतो म्हणजे कुठल्या फिब वेव्ह असं आपण त्याला म्हणतो किंवा फिब्रिलेशन वेव्ह आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ह्या क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला काय बघायला मिळतं. तुम्हाला QRS कॉम्प्लेक्सेस बघायला मिळतात. पण तुम्हाला काय बघायला मिळत नाहीयेत. इथे तुम्हाला काय बघायला मिळत नाहीयेत. तुम्हाला पी वेव्ह दिसत नाहीत. पी वेव्हज काय डिफिकल्ट टू फाइंड. पण ह्या हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही थोडंसं नीट बघितलं तर ही काय आहे तुमची पी वेव्ह आहे. ही काय आहे तुमच्या पी वेव्हज इथे प्रेझेंट आहेत. पण जर पेशंटला सिव्हिअर खूपच VT असेल तर तुम्हाला ह्या ग्राफमध्ये जेवढ्या दिसतात तेवढ्या पण तुम्हाला पी वेव्ह दिसत नाहीत. तर ह्या पेशंटमध्ये काय आहे व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आहे. व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आहे आणि या पेशंटचं मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे. इमिजिएट पेशंटला आपल्याला काय करायला लागणार आहे. डिफिब करायला लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय फॉलोइंग ईसीजी. आता हा ईसीजी मध्ये बघा तुमचा याच्यामध्ये तुम्हाला कुठेच काही ऑर्गनाइज दिसत आहे का. सगळं काय आहे इरेग्युलर आहे, डिसऑर्गनाइज्ड आहे. आणि हा ईसीजी कशाचा आहे. हा ईसीजी आहे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनचा हा ईसीजी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये बघा काय झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे रिदम काय आहे आपली व्यवस्थित आहे. रिदम आहे व्यवस्थित. आता रेट बघा. रेट जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर आपल्याला काय करायला लागणार. हे पूर्ण बघायला लागणार की आपल्याला रेट कसा आहे. ठीक आहे. मग आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागणार आपला 1500 डिवाइडेड बाय स्मॉल बॉक्स किंवा 300 डिवाइडेड बाय लार्ज बॉक्स. ठीक आहे. हे केल्यानंतर आपण आपल्याकडे काय येणार आहे त्या पेशीचा रेट येणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस करा की हा जो PR इंटरव्हल आहे हा काय झालेला आहे वाढलेला आहे. त्यामध्ये स्मॉल बॉक्स काउंट करा बघा 1, 2, 3 आणि हे 5 म्हणजे किती 8 स्मॉल बॉक्सेस आहेत. म्हणजे किती 8 इंटू 0.04 करा किती 0.32 काय आहे सेकंड तुमचा PR इंटरव्हल गेला आहे. म्हणजेच काय झालेला आहे तो मोर दॅन 0.20 सेकंड मोर दॅन 0.20 सेकंड गेलेला आहे. म्हणजेच काय झालं तुमचा PR इंटरव्हल प्रोलॉंग झालेला आहे. म्हणजेच काय आहे याच्यामध्ये आपल्या कंडक्शन ऑब्नॉर्मॅलिटी आहे. कंडक्शन ऑब्नॉर्मॅलिटी आहे. कुठली आहे माहित नाही. आता फक्त आपल्याला एवढं माहित आहे की PR इंटरव्हल वाढलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय बघायचं P/QRS चा रेशिओ बघायचा आहे. मग P/QRS चा रेशिओ किती आहे. पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स म्हणजे काय 1:1 आहे. 1:1 आहे. ही कंडिशन कुणामध्ये असते. ही असते फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक. फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक मध्ये आपल्याला ही कंडिशन बघायला मिळत असते. म्हणजे आन्सर काय असणार आहे फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा ह्या ईसीजी मध्ये काय या ईसीजी मध्ये पण काय कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटी आहे. इथे बघा PR इंटरव्हल इथे बघा एवढाच आहे. इथे बघा PR इंटरव्हल काय झाला अजून वाढलेला आहे. इथं अजून PR इंटरव्हल वाढलेला आहे. परत PR इंटरव्हल काय झाला इथे कमी झाला. इथून परत वाढला म्हणजे PR काय होत आहे. PR प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज होत आहे. प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज होत आहे. त्यानंतर P/QRS रेशिओ बघा. इथे बघा काय बनवतो पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स पी वेव्ह QRS कॉम्प्लेक्स म्हणजे P/QRS चा रेशिओ जो आहे तो काय होत नाहीये 1:1 नाहीये. आणि PR काय होत आहे प्रोग्रेसिव्हली काय होत आहे वाढत आहे. म्हणजे हा कुठला आहे आपला वेंकबॅक फेनॉमेना आहे. वेंकबॅक फेनॉमेना आहे. यालाच आपण काय म्हणतो टाइप 1 काय म्हणतो टाइप 1 मोबिट्स टाइप 1 हार्ट ब्लॉक असं आपण म्हणतो. याचा आपण काय म्हणतो सेकंड डिग्री त्याच्यामधला कुठला टाइप 1 सेकंड डिग्री टाइप 1 ब्लॉक असं आपण याला म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय होतं बघा तुमचा PR इंटरव्हल सेम आहे. इथे पण सेम आहे. इथे पण सेम आहे. पण इथे P/QRS रेशिओ जर बघितला तुम्ही बघा इथे PV QRS कॉम्प्लेक्स म्हणजे काय आहे ते 2:1 आहे. इथे बघा 1, 2, 1. P/QRS रेशिओ किती आहे 2:1 आहे. आणि PR इंटरव्हल कसा आहे तुमचा कॉन्स्टंटली इन्क्रीज होत आहे. कॉन्स्टंटली कसा होता इन्क्रीज होत आहे. म्हणजे हा काय आहे सेकंड डिग्री मधला कुठला आहे टाइप 2 चा हार्ट ब्लॉक आहे. टाइप 2 चा हार्ट ब्लॉक आहे. ज्याला आपण काय म्हणतो मोबिट्स
मोबिट्स टाइप 2 असं पण याला आपण म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ह्या क्वेश्चनमध्ये बघा कंडक्शन अबनॉर्मॅलिटी आहे का? कारण याच्यामध्ये बघा क्यूआरएस कॉम्प्लेक्स क्यूआरएस कॉम्प्लेक्स, परत क्यूआरएस कॉम्प्लेक्स, म्हणजे P/QRS जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो किती येतोय? Many/1 येतोय. ठीक आहे. Many/1 येतोय आणि याच्यामध्ये काय होतंय तुमचं रिलेशन राहत नाहीये. पी वेव्हचा आणि क्यूआरएस कॉम्प्लेक्सचं काय राहत नाहीये? रिलेशन राहत नाहीये. म्हणजे काय होत आहे? अनरिलेटेड P वेव्ह अँड क्यूआरएस कॉम्प्लेक्स. तर याला आपण काय म्हणतो? थर्ड डिग्री हर्ट ब्लॉक म्हणतो. थर्ड डिग्री हर्ट ब्लॉक. त्यालाच आपण काय म्हणतो? कंप्लीट हर्ट ब्लॉक. त्याला आपण काय म्हणतो? कंप्लीट हर्ट ब्लॉक. त्यालाच आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. तर आय थिंक आजचे आपले क्वेश्चन संपलेले आहेत. ठीक आहे. तर हा जो आहे आपला ECG वरचा काय होता? MCQचा सेशन होता. जे स्टुडंट काय करतायत CHOचं प्रिपरेशन करणार आहेत, त्यांच्यासाठी आपण टार्गेट CHO बॅच घेत आहोत. ती बॅच कशी असते? दररोज सकाळी मॉर्निंगला 9ला सकाळी 9 वाजता. ठीक आहे. 9 AM दररोज असते. एक दिवस कोण घेत असतात? स्वामी सर घेत असतात. नागेश स्वामी सर आणि एक दिवस कोण घेत असतो? मी घेत असतो. ठीक आहे. आम्ही काय करत असतो? दोघं जण मिळून काय करत असतो? हे सीरीज काय करत असतो? कंडक्ट करत असतो. त्या सीरीजमध्ये पण आपण काय करतो? MCQ घेत असतो. त्याच्यानंतर जी आपली त्रिशूला सीरीज आहे, या सीरीजमध्ये काय असतात? रॅन्डम सगळे MCQ असतात. एक्झाममध्ये येणारे असे मोस्ट एक्सपेक्टेड असे वाटतात ते. त्याचबरोबर आपली दुसरी कुठली सीरीज सुरू आहे? ही जी आहे ती आपली ब्रह्मास्त्र सीरीज सुरू आहे. ज्यामध्ये आपण काय करत असतोय? थेअरी आणि MCQ दोन्हीचं प्रिपरेशन करत असतोय. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं? हे सगळं जो आपल्याला कंटेंट मिळतोय, हा सगळा कंटेंट फ्रीमध्ये मिळत आहे. तर काय करा? उपयोग करून घ्या. तुमचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सिलेक्शन घ्या. बाकीच्या सगळ्या कुठल्याही फंदामध्ये पडू नका. ज्या बॅचेससाठी दुसरीकडे लोक पैसे घेत येतात, 10,000, 20,000, 20,000 रुपये घेतात, त्यासाठी आपण हा सगळा कंटेंट फ्री देतोय. आणि फ्री देतोय याचा अर्थ असा नाहीये की आम्ही काय करतोय, ती जो क्वालिटी कंटेंट आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही. तुम्हाला आम्ही क्वालिटी कंटेंट एकदम देतो. तुम्ही काय राहा? स्ट्रिक्ट राहा आणि अभ्यास करा. मी म्हणत नाही की आमच्यातूनच करा, कुठं पण करा, पण अभ्यास करा. ठीक आहे. बाय बाय.